नमस्कार, षडक स्क्रीनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आशा आहे तुम्ही सगळे खूप खुश आहात आणि सुरक्षित आहात। मी अस्मिता आणि ही स्नेहा। आम्ही खूप दिवसांनी तुमच्या भेटीला आलो आहोत। आशा करते इथून पुढे कंटिन्यूअस व्हिडिओ येत राहतील आणि आपण खूप ठिकाणी फिरणार आहोत आणि छान छान गप्पाही मारणार आहोत आणि ह्याच्यामध्ये खंड पडणार नाही याची मी नक्की काळजी घेणार आहे। सो स्टे विथ अस। डन। तुम्ही कधी दोन घड्याळं एक्झॅक्ट सेम टायमिंगला सेम टाइम सांगताना पाहिलंय का? अगदी सेकंद सुद्धा सेम जुळतील अशी घड्याळं। या प्रश्नाचं उत्तर तयार ठेवा। व्हिडिओ पूर्ण होईपर्यंत माझं उत्तर मी तुम्हाला सांगते। बघूया आपली उत्तरं जुळतायत का? आपण जवळपास रोज एक ब्रोकन हार्ट सिच्युएशनमध्ये असणारी व्यक्ती पाहतो। कुणीतरी आपल्याला त्याच्या दुःखाबद्दल सांगतं किंवा कोणाकडून तरी आपल्याला दुसऱ्या कोणाच्या तरी ब्रोकन हार्ट सिच्युएशनबद्दल कळतं। मग आज याच टॉपिकवरती बोलूयात। मला वाटतं या जगात परिपूर्ण किंवा अचूक अशी एकही व्यक्ती नाही आहे। प्रत्येकामध्ये काही ना काही कमतरताही असतेच। जसं आपल्या दृष्टीने चांगली असणारी एखादी व्यक्ती ही कोणाच्या तरी दृष्टीनेही वाईट असू शकते किंवा आपल्या दृष्टीने वाईट असणारी व्यक्ती इतरांच्या दृष्टीने चांगली असू शकते। म्हणजेच काय तर आपण चांगलं आणि वाईट यांचं मिश्रण असतो। मग कोणीतरी आपल्याला जेव्हा वाईट म्हणतो किंवा आपल्याला वाईट वागण्यास प्रवृत्त करतो तेव्हा आपण आपल्या चांगल्या बाजूकडे पाहायचं। आपल्या दृष्टीने परिपूर्ण असणाऱ्या आपल्या मनाकडे पाहायचं आणि त्याच्या चांगल्या आणि परिपूर्ण असणाऱ्या बाजूवरती आपण काम करायचं। म्हणजेच काय, आपले सकारात्मक विचार वाढवायचे, सकारात्मक कार्य वाढवायची। म्हणजे आपोआपच तुमची नकारात्मकता बाजूला पडते किंवा नकारात्मक विचार मागे पडत जातात। याची एक दोन उदाहरणं मी तुम्हाला सांगते। पहिलं म्हणजे कंपॅशन म्हणजेच दया किंवा करुणा आणि दुसरं म्हणजे एम्पॅथी म्हणजे सद्भावना। आणि सध्या आपण या दोन गोष्टीच विसरत निघालो आहोत। फक्त आपल्यापुरते विचार करणं या वृत्तीची वाढ होताना पाहायला मिळते आपल्याला आजूबाजूला। त्यामुळे या गोष्टी कदाचित मागे पडत आहेत। फक्त माझं किंवा आपल्यापुरतं किंवा मला कुणीही नावं नाही ठेवलं पाहिजे, मला कोणी वाईट नाही बोललं पाहिजे या विचारांमुळे आपली ही वृत्ती कमी कमी होत निघालेली आहे। पण आपल्यामध्ये करुणा किंवा दया ही भावना आधीपासूनच आहे, इनबिल्टच असते। याचं एक उदाहरण सांगते। आपण जर एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीला किंवा एखाद्या लहान बाळाला किंवा मुलाला काम करताना पाहतो किंवा त्याला काहीतरी वेदनेतून जाताना पाहतो त्यावेळी आपण नकळतपणे हळहळतो किंवा मनात काहीतरी होतं आपल्याला। हे जे काहीतरी होणं आहे ना, यालाच आपण करुणेची भावना म्हणू शकतो। इट इज व्हेरी हार्ड टू बी इन अदर्स शूज। सध्या हे खूप दुर्मिळ होत निघालं आहे। तसं ते कठीणही आहे स्वतःला समोरच्याच्या जागी ठेवणं आणि त्याच्या दुःखाशी जुळवून घेणं किंवा ते दुःख फील करणं। पण जेव्हा आपण ही गोष्ट आत्मसात करतो तेव्हा आपण हे समजून घेऊ शकतो की समोरच्याची परिस्थिती काय असू शकते, तो कोणत्या वेदनेतून जात आहे। मग अशा एखाद्या व्यक्तीला जर आपण मदत करू शकलो किंवा किमान त्याच्या वेदनेवर फुंकर जरी घालू शकलो ना, तरी आपल्यासाठी हे योग्य संधी ठरते हिलिंगच्या दृष्टीने। आपलं आयुष्य फक्त ही आपली स्वप्ने आणि इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आहे का? आपल्यासोबत इतरांनाही त्यांच्या यशापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण जर मदत केली तर त्या यशाचा आनंद खूप जास्त मोठा असतो। जेव्हा इतर लोक तुमच्या यशाने आनंदित होतात ना, त्यावेळेस तुम्हाला त्या यशाचा आत्मिक समाधान मिळतं। आपल्या प्रत्येकामध्ये दयाभाव असतो, फक्त तो या स्पर्धेमध्ये कुठेतरी मागे पडला आहे। त्यावर काम करायला सुरुवात केली तर इतर नकारात्मक विचारांवर सहज मात करता येते। बऱ्याच वेळेस इतरांच्या यशाकडे पाहून आपल्याला वाटतं माझ्याकडे याच्यापेक्षा जास्त क्षमता आहे, पण हा पुढे आणि मी मागे का? आपल्या विचार प्रक्रियेवर काम करताना ही गोष्ट समजून घ्यायची की क्षमता आहे, पण कदाचित त्याच्या इतकी मेहनत आपण केली नसेल किंवा आपण जी मेहनत केली त्याची पद्धत चुकीची असेल। उगाच असूया करत बसण्यापेक्षा, त्यातून ब्रोकन हार्ट सिच्युएशन निर्माण करून घेण्यापेक्षा आपण दुःखी कष्टी राहणार त्यापेक्षा एखाद्याच्या यशाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलूयात।
याचं उत्तम उदाहरण सांगते. जेव्हा दोन मैत्रिणी बोलत असतात तेव्हा पहिली दुसरीला आपलं दुःख सांगते, तेव्हा दुसरी लगेच म्हणते, तुझं तर बरं आहे बाई, माझं काय ऐकशील, म्हणून ती तिचं दुःख सांगते. तेव्हा पहिली म्हणते, खरं आहे बाई, तुझ्यापेक्षा माझं बरंच आहे. मी एक स्त्री म्हणून आमच्या गप्पांमधला हा विषय सांगितला. पुरुषांमध्ये अजून वेगळ्या पद्धतीने या गप्पा होत असतील. पण शेवटी सांगायचा मुद्दा हा की दुसऱ्याचं दुःख समजून घेतलं की आपलं आपल्याला कमी वाटायला लागतं किंवा आपण योग्य ठिकाणी आहोत ह्याची भावना निर्माण होते. म्हणजेच काय की ब्रोकन हार्ट हील करता येतं. आता सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नावर येऊयात. माझं मत आहे की 2 घड्याळं एकाच वेळी एक्झॅक्ट सेम टाईम सांगतच नाहीत. अगदी सेकंदाचा तरी फरक हा आपल्याला पाहायला मिळतोच. मग जर मानवनिर्मित वस्तूमध्ये आपण सारखेपणा आणू शकत नसेल तर 2 व्यक्ती ह्या एकसारख्या कशा काय असू शकतात? एकाच परिस्थितीत वाढलेल्या 2 व्यक्तींमध्येही विचार प्रक्रियेचा आणि दृष्टिकोनाचा फरक हा असतोच. त्यामुळे ब्रोकन हार्टवरती विचार करत बसण्यापेक्षा हार्ट हिलिंगवरती काम करूयात ना. हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.